जीवनात काही मिळवायचे असेल तर वाकायला शिका. विहिरीत पडणारी बादली नतमस्तक झाली तरच पाणी वर येते. चूक हे आयुष्याचे एक पान आहे, पण नाते हे पूर्ण पुस्तक आहे. गरज पडल्यावर चुकीचे एक पान फाडून टाका, पण एका पानासाठी पूर्ण पुस्तक कधीच गमावू नका. व्यक्तीचे मूल्य समजण्यासाठी एकतर त्या कमवाव्या लागतात किंवा गमवाव्या लागतात. कोणतेही नाते गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा. कारण गरज संपून जाते, परंतु सवय कधीच सुटत नाही. गरजेपेक्षा जास्त वेळ कुणालाही देत जाऊ नका, नाहीतर त्याला ना तुमची किंमत समजेल ना वेळेची. कुणाला तुमची किंमत नसेल तर नाराज होण्यात काय अर्थ. भंगारवाल्याला हिऱ्याची पारख थोडीच असते. इतरांनी आपल्याला हृदयात ठेवावे असे वाटत असेल तर 3 गोष्टींमध्ये कधीच बदल करू नका. चांगले विचार, सत्यता आणि जीव लावणारी माणसे. दारू पिणारा नुसता दारू पितो असे नाही, तर तो आईचे सुख, बायकोची शांती, मुलांची स्वप्ने आणि वडिलांची प्रतिष्ठा या सर्व गोष्टी एका घोटात पितो. माझे ते माझेच, पण भावाचे तेही माझेच म्हणजे महाभारत. भावाचे तेही भावाचे आणि माझे तेही भावाचे म्हणजे रामायण. दयाळूपणा, सद्भावना आणि माणुसकी हे कोणत्याही माणसासाठी मोठे गुण आहेत. आयुष्यात अपयशी ठरणारे 2च लोक असतात. एक जो विचार करतो पण कृती करत नाही, आणि दुसरा जो करतो पण विचार करत नाही. प्रतिभा परमेश्वराकडून मिळते, म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते, म्हणून समाजाचे आभारी राहा. परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो, त्यापासून मात्र सावध राहा. अहंकाराची उडी काही कामाची नसते, कारण वेळ आली की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की माणसाचा कार्यक्रम होतो. आणि म्हणून अहंकार करू नका. परिस्थितीची कावड खांद्यावर पडली की पोटाची काशी यात्रा सुरू होते. खूप चटके सोसल्यावरच कडकपणा येतो, मग तो चहा असो की आयुष्य असो. मृत्यूसाठी खूप पर्याय आहे. अनेक मार्गांनी मृत्यू आपल्याला येऊ शकतो, पण जन्म घेण्यासाठी फक्त आई आहे. ज्या व्यक्तीला खरे बोलायची सवय असते, लोक सर्वात जास्त चुकीचे